नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे राजमा राईस बनवणार आहे। त्यासाठी मी बघा जिरा राईस बनवला आहे। रातभर मी असा राजमा भिजवून घेतलेला आहे। आपण कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये कांदे कापून टाकलेत, बारीक बारीक असे कांदे कापलेत। 4-5 असे मी बारीक कांदे कापून घेतलेत। कांदा टाकल्यामुळे छान अशी ग्रेव्ही तयार होते राजम्याची। छान असा ब्राऊन कलरचा कांदा होईपर्यंत आपण त्याला परतायला ठेवूया। हे बघा राजमा छान असा भिजून घेतलाय, रातभर भिजलेत। हे टोमॅटो आहे, बारीक कापून घेतले 3 टोमॅटो। आणि राजम्यासाठी लागणारे मसाले आहेत, हळद, मिरची पावडर, लाल तिखट। बघा राजमा कसा असा मोठा असा छान शिजून घेतलाय। गरम पाण्यामध्ये टाकलं, थोडंसं कोमट पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मी रातभर असा राजमा भिजायला घातलाय। 1/2 किलो राजमा आहे। राजमा राईस खायला खूप छान आणि भारी लागतो। बघा आपला कांदा छान असा परतून झालाय। मला 5 ते 8 मिनिटं लागलेत कांदा छान परतून घ्यायला। हे टोमॅटो कापून घेतले आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। आणि नंतर आपण हे सगळे मसाले घेतलेत, धना पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा छोले मसाला, गरम मसाला। याला छान असं परतून घेऊया। चांगला एकजीव असा हा मसाला तयार झाला आहे आपला। तेल निघतंय बघा मसाल्यातून एकदम वेगळं, आणि अद्रक लसणाची पेस्ट असल्यामुळे खूप छान असा याचा वास येतो। तेजपत्तासुद्धा आपण घातला आहे। आपण आता याच्यामध्ये भिजवलेला राजमा थोडेसे हळूहळू करून याच्यामध्ये आपण राजमा घालतोय। राजमा एक काळा राजमा असतो ब्राऊन कलरचा, आणि एक सफेद असतो हा। आपण हा सफेद राजमा घेतला आहे। याला सगळं असं एकत्र असं करून मिक्स करून घेऊया। मसाले छान याला राजमाला लागतात। आणि अर्धा लिटर मी असं पाणी घेतलं आहे, माझ्याकडे तांबे आहे। याला आपण कुकरला शिटी लावून घेतले। बघा 5-6 शिट्यानंतर आपला राजमा असा छान असा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। बघा राजमा एकदम नरम शिजला आहे छानपैकी। हे बघा तुम्हाला दाखवते। याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर कापून घेतोय, पूर्ण अशी कोथिंबीर अशी मिक्स करून घेतले। राजमा खूप छान आणि स्वादिष्ट झाला आहे। आपण एका वाटीमध्ये काढून घेतोय, बघा एका फुलपात्रात। किती छान असा राजमा दिसतोय। नक्की करून बघा, आवडले असेल तर लाईक, शेअर व मला सबस्क्राईब करा। राजमा राईस बनवायची एकदम सोपी पद्धत आहे, आवडलं असेल करून बघा।